सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवंत सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासर रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। मंगलाचरण राहिले। श्रीमंतं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नन्तगुणार्णवं। श्रीमत्तस्तीर्थनाथाश्च समाचार प्ररूपकान् सिद्धान् साधून् जगत्पूज्यान् गुणाब्धीन् नौमि सिद्धये। काल आपण चर्चेमध्ये जी समाचार विधी आहे त्या समाचार विधीची चर्चा आपली चालू होती आणि त्या समाचार विधीमध्ये काल सुख दुःख संपत समाचार विधीचं स्वरूप काल आपण बघितलेलं होतं। आज या ठिकाणी सूत्र संपत समाचार के भेद एवं उनका स्वरूप या ठिकाणी बघायचं आहे। सूत्र संपत समाचार सूत्रोपसंपदे काण्यार तोपसंपत समारिया तदा तदुभयात्रेदा सूत्रोपसंपदित्यपि। यह सूत्रपटने यत्न सूत्रोपसंपदत्र सा अर्थादानि त्रयो यत्न सार्थोपसंपदुर्जिता। यत्नस्तदुभये योत्र सोपसंपत्त्वात्मिका। अधुना लक्षणं किंचित् ब्रूये पदविभागिना। फार महत्त्वाचं समाचार विधी सांगितलेलं आहे। सगळ्यांच्यासाठी तर ते महत्त्वाचं आहेच, सगळ्या साधूंच्यासाठी महत्त्वाचं आहे, पण विशेष करून म्हटलं तर मग पूज्य सरलसागर महाराजांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। का? तुम्ही कायम स्वाध्यायात मग्न असता, श्रुत संवर्धक आहात आपण, त्यामुळे जिनवानीमध्ये तुम्ही जास्त मग्न असता। आमच्यासारख्यांच्याकडं सामान्य व्यक्तीकडं चूक झाली तर होऊ दे, पण तुमच्यासारख्या व्यक्तीकडं चूक होता कामा नाही।
आणि नवीन दीक्षार्थी साधूंच्यासाठी तर आत्तापासूनच हे जर समजावून घेतलो आणि मग त्याच्यामध्ये आपण जर आत्तापासूनच त्या पद्धतीचा परिश्रम घेतलो, सवय लागलं, तर पुढं फार अडचण येतं. सूत्रासंबंधीचा समाचार विधी. सूत्र म्हणजे काय? तर आता जिनवाणी, आगम, ज्ञान याच्या संबंधीची समाचार विधी. सूत्र संपदे कान्यर्था संपत समायता. सूत्र संपताचे या ठिकाणी सांगितलं, सूत्र संपत के 3 भेद आहे. किती भेद आहेत सांगितलं? सूत्र संपदाचे 3 भेद. कुठले कुठले? सूत्र संपत, अर्थ संपत, उभय संपत. सूत्रों के पढ़ने में प्रयत्न करना सूत्र संपद है. सूत्र जे आपण वाचतोय सकाळी, स्वयंभू स्तोत्र आणि काय सामायिक पाठ आणि सरस्वती स्तोत्र, हे सगळं जे वाचतोय, दीक्षेच्या अगोदर राहुल भैया वर बसून ते पाठ करत होते. पाठांतर 12 भावना, अजून काय काय भावना हे म्हणत होते. हे सगळं सूत्र संपत. ते जसं आहे तसं वाचायचं. अर्थ, छंद म्हणजे व्यंजन, दीर्घ, ह्रस्व याचा जसा आहे तसं वाचणं, याला म्हणायचं सूत्र संपत. ज्या त्या छंदामध्ये वाचणं, कुठं दीर्घ आहे, कुठं काय म्हणते त्याला ह्रस्व आहे, ह्या सगळ्याचं जसं आहे तसं वाचणे, त्याला सूत्र संपत म्हणायचं. म्हणजे लक्षात ठेवा, वाचण्याला विनय म्हटलं नाही, जसं आहे तसं वाचण्याला त्याचा विनय म्हणलं. परत अर्थ के पढ़ने में प्रयत्न करना श्रेष्ठ अर्थ संपत है. मी जे वाचा लागलोय, मी जे म्हणा लागलोय, त्याचा अर्थ काय आहे हे समजावून घेऊन अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करणे, त्याला म्हणायचं श्रेष्ठ अर्थ संपत. आणि आता दोन्हीचं सांगितलं, सूत्र और अर्थ दोनों के पढ़ने में प्रयत्न करना तदुभय संपत है. म्हणजे सूत्र पण व्यवस्थित वाचायचं आणि त्याचा अर्थ पण जसा आहे तसाच त्याचा अर्थ काढायचा. आपल्या मनाला येईल तसा, आपल्याला चांगला वाटतो तसा, किंवा आपल्या प्रतिष्ठेला शोभेल तसा अर्थ काढायचा नाही. जिनवाणीमध्ये जसा अर्थ तिथला प्रसंग बघून सांगितलेला आहे तसाच अर्थ काढायचा. म्हणजे काय? अनुविची भाषणामध्ये अर्थच नसतोय. अनुविची, अनुभय वचन म्हणजे ते वेगळं. इथं अर्थ काय काढायचा आहे? पूज्यपाद आचार्यांनी इष्टोपदेशमध्ये व्यवहार सगळा शिकवला आणि त्याच पूज्यपाद आचार्यांनी समाधी शतक काय समाधी तंत्र ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये सांगितलं आत्म्याचा याचा काही संबंध नाही, आत्म्याचा त्याचा काही संबंध नाही. एकच आचार्य आहेत, हे सगळं तुझंच आहे म्हणतात. आणि तेच आचार्य परत म्हणतात ह्याचा तुझा काय संबंध नाही.
त्याच्यामध्ये कन्फ्युजेशन होऊन ते बरोबर काय हे बरोबर, मग एकाला बरोबर म्हणणे आणि एकाला चुकीचं म्हणणे असं न करता तिथल्या अपेक्षेप्रमाणे ते बरोबर आहे, इथल्या अपेक्षेप्रमाणे हे बरोबर आहे, असं योग्य ठिकाणी द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव, प्रसंग सगळा बघून त्याच्याबद्दलचा निर्णय देणे. अज या शब्दाचा अर्थ प्राण्यांच्या संबंधी विचारला तर बकरा होतोय, आणि देवासमोर चढवण्याच्या अपेक्षेने विचारला तर न उगवणारं धान्य असा होतो. ह्याला म्हणायचं योग्य अर्थ काढणे. प्रत्येक ठिकाणी आम्ही एकच काढत बसलो तर चालणार नाही. आणि हेच मूळ गोम काही साधूंची, काही विद्वानांचं आणि तुमच्यासारख्या काही लोकांचं हे चुकलं. पूजा 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 शास्त्रात लिहिले की नाही, पूजा होय लिहिलंय. मग पूजेचा अर्थ काय? पूजा अष्टद्रव्याची. अष्टद्रव्याची पूजा सांगितली, हे एकच अर्थ आम्हाला माहिती आहे, म्हणून तिथं देवी देवतांची पूजा अष्टद्रव्याने करा. पण पूजेचा अर्थ सत्कार पण होतो, पूजेचा अर्थ सन्मान पण होतो, पूजेचा अर्थ आदर पण होतो. हे अनेक एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि प्रत्येकाचा अर्थ प्रत्येकाच्या पदानुसार, प्रत्येकाच्या योग्यतेनुसार लावलं पाहिजे. इच्छामीचा अर्थ काय? नमस्कार. वंदामीचा अर्थ काय? नमस्कार. नमोस्तूचा अर्थ काय? मग महाराजांना नमोस्तू, आरिकांना वंदामी, क्षुल्लक क्षुल्लिकांना इच्छामी, काय म्हणायचं काम आहे? सगळ्यांना नमोस्तू म्हणायचं चालतंय? नाही का बरं? इथं आमच्यात पदाची तुलना करतायसा हां, आणि तिथं पूजा करताना का तुलना करत नाही जा? हे अर्यंत भगवंत आहेत. अर्यंतांचं पद काय आहे? सिद्धांचं पद काय आहे? साधूंचं पद काय आहे? या देवी देवतांचं पद काय आहे? आई वडिलांची पण पूजा करायला सांगितली, आई वडिलांचं पद काय आहे? गुरूंची पूजा करायला सांगितली, मग आपल्या अपेक्षेनं गुरु तुम्ही दिगंबर मुनी महाराजांना म्हणताय, पण व्यवहाराच्या अपेक्षेनं शाळेतले शिक्षक आहेत ते सुद्धा आपले कोण असतात? गुरु असतात. मग आता त्या गुरूंची पूजा अष्टद्रव्याने करताय उद्या जाऊन? नाही. प्रत्येकाच्या पदानुसार, प्रत्येकाच्या स्थितीनुसार, परिस्थितीनुसार शब्दाचे अर्थ बदलतात. हे आम्हाला सांगणारे, अनेकांतवाद सांगणारी लोक कमी झाली आणि एकांतवाद सांगणारी साधू आणि विद्वानांची संख्या वाढली. त्यामुळं शास्त्रामध्ये सगळं बरोबर लिहून सुद्धा त्याचा अर्थ करण्याची भूमिका आमची आणि तुमची चुकली. त्यामुळं आम्हाला तिथला अर्थ कळला नाही, म्हणून आम्हाला जीवनाचाच अर्थ कळला नाही. म्हणून वाचणं पण शुद्ध पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, त्याचा अर्थ पण प्रसंगानुसार व्यवस्थित केला पाहिजे. त्याला म्हणायचं उभय संपत. अब आगे पद विभागी समाचार का थोडासा लक्षण घे दे. आणि म्हणून जिनवानीबद्दल, ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आम्ही आमचा असा विनय असला पाहिजे, आदर असला पाहिजे. आणि तो त्याचा विनय हा आपल्याला त्या गुणांची प्राप्ती करण्याला काय होत असतो? निमित्त ठरत असतो. विनय
मोक्षद्वारम. विनय हे मोक्षाचं द्वार आहे. सूत्रात मोक्ष आहे, म्हणताना मोक्ष आहे असं मला वाटतंय. असं आहे ना. प्राकृत गाथा आहे ती. कुठली गाथा आहे? प्राकृत. मोक्ष. विनय हेच मोक्षाचं द्वार आहे. पण विनय कुणाचा, कसा, किती, कुठं, कसं, हे सगळं फार महत्वाचं आहे. अत कश्चिन महाप्राज्ञ समर्थः सकलैर्गुणैः वीर्य धैर्य तपो योगोत साहाद्यैः संयताग्रणी स्वगुर्वादिगतं सर्वं श्रुतं ज्ञात्वा परागमम् ज्ञातुमिच्छन् प्रणमोच्चैः पृच्छतीति निजं गुरुं युष्मत्पादप्रसादेन भगवन् सूरिमूर्जितम् सर्वागमपरिज्ञान कुशलं चापरं प्रति. एक मिनिट. गन्तुमिच्छामि शक्त्यान्या गमाध्ययन हेतवे इति तिस्रोऽथवा पञ्च षट्वा पृच्छा करोति स. जो कोई उत्तम मुनि अत्यंत बुद्धिमान हो, समस्त गुणों से वीर्य, धैर्य, तप, योग और उत्साह आदि समस्त गुणों से सुशोभित हो और उसने अपने गुरु से उनके जाने हुए समस्त शास्त्र पढ़ लिए हो तथा फिर अन्य शास्त्रों के पढ़ने की उसकी इच्छा हो तो वह अपने गुरु को प्रणाम कर पूछता है कि हे प्रभु, अब मैं आपके चरणों की आज्ञानुसार किसी ऐसे उत्तम और पूज्य आचार्य के पास जाना चाहता हूँ जो समस्त आगम के ज्ञान में कुशल हो तथा वहाँ जाकर
अपनी शक्ति के अनुसार अन्य आगमों का अध्ययन करना चाहता हूँ। जे कुणी उत्तम मुनी महाराज अत्यंत बुद्धिमान आहेत, समस्त गुणांनी युक्त आहेत, वीर्य आहे, धैर्य आहे, तप आणि योग आहे, उत्साह आदी समस्त गुणांनी सुशोभित आहेत, असे मुनी महाराज आपल्या गुरूंच्या समोर जातात. आपल्या गुरूंच्याकडे जे ज्ञान आहे, बघा काय म्हणायला लागलोय, काय लिहिलंय, आपल्या गुरूंच्याकडे जे ज्ञान आहे त्या सगळ्या ज्ञानाचं अध्ययन घेतात, शिकतात. आपल्या गुरूंचं सोडून आपलंच घरचं आहे, कधी पण शिकलं तर चालतंय, पहिला बाहेर फिरून येऊया असं म्हणले नाही. ते गुरूंच्याकडे जी ज्ञान विद्या कला आहे त्या सगळ्याला ते शिकतात आणि त्याच्यानंतर पुढं ज्या वेळेला अजून शिकण्याची जिज्ञासा असते त्यावेळी आपल्या गुरूंच्या पुढे जातात, खाली बसतात, नमोस्तू करतात आणि हे गुरुदेव आपल्या चरणामध्ये नमोस्तू करून आपली आज्ञा असेल तर जाणार आहे, नाही आपली आज्ञा असेल तर एक चांगल्या आचार्यांच्याकडे जाऊन मला याच्या पुढचंही ज्ञान विद्या कला शिकण्याची इच्छा आहे आणि आपली आज्ञा असेल तर मी शिकून येऊ का. काय वाक्य आहे बघा इथं, अध्ययन करना चाहता हूं, अध्ययन करण्याची माझी इच्छा आहे. ह्यातलं सगळ्यात सुंदर उदाहरण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. असं कोण केलं? आचार्यजींनी कुठं गेलं? स्तवनिधीमध्ये देशभूषण महाराजांना काय म्हटले, तुम्हाला काय अक्कल नाही, तुम्हाला काय ज्ञान नाही, तुम्हाला काय शिकवायला येत नाही, तुमच्याकडे बुद्धी नाही आणि मी जर MP मध्य प्रदेश राजस्थानला जातो आणि तुमच्यापेक्षा शहाण्यांच्याकडं शिकून येतो असंच म्हटले ना. मग काय म्हणले, इथं सांगितलंय तसं म्हणले की मला अजून शिकायची इच्छा आहे आणि आपल्या आज्ञा असेल आणि आपण कुठं सांगाल तिथं मी जाऊन काय करून येतो, शिकून येतो. इथनं जाताना देशभूषण महाराजजींना आचार्यजींना न सांगता विद्याधर गेले नाहीत, न विचारता गेले नाहीत, न आदेश घेता गेले नाहीत, ना आशीर्वाद घेता गेले नाहीत. बाबांनो, म्हणून तर तो विद्याधर विद्यासागर झाला आणि भारतावर नव्हे आपल्या जगावर आपल्या नावाचा, आपल्या गुणाचा, आपल्या ज्ञानाचा ठसा त्यांनी उमटविला. कारण आचार्य भगवंत ज्ञानसागर महाराजांच्याकडे जाताना सुद्धा त्यांनी आचार्य देशभूषण महाराजांची आज्ञा घेतली, त्यांची परवानगी घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग गेले. म्हणून सरस्वती त्यांना प्रसन्न झाली, म्हणून जिनवाणी त्यांना प्रसन्न झाली आणि नावाप्रमाणेच विद्येचा सागर बनून या विश्वामध्ये आपल्या जैनत्वाचा ठसा त्यांनी उमटवला. रात्रीत बिन सांगता गेले नाहीत पळून. आता ब्रह्मचारी सगळे असे झाले, ब्रह्मचारिणी तशा झाल्या, साधू लोक गुरूंना बिन सांगता चालले, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी गुरूंच्यावर अपवाद करून चालले, गुरूंना बिन सांगता चालले. एक लक्षात ठेवा, भविष्य फार अंधकारमय असतं. ठीक आहे, किती दिवस तुमच्या पुण्याचा उदय तोपर्यंत करा. आणि कुठलेही गुरु तुम्ही विनयपूर्वक जर निवेदन केला
आणि कारण जर योग्य असेल आणि तुमच्या भावना जर पवित्र असतील तर कुठले गुरु कुणाला काय ठेवून घेत नाहीत लक्षात. प्रत्येकाच्या योग्यतेनुसार त्यांना संधी देत असतात. एक विद्याधरनं तसं केलं म्हणून सगळे विद्यासागर होऊ शकत नाहीत. एक आचार्य विशुद्ध सागर झाले म्हणून सगळे विशुद्ध सागर होऊ शकत नाहीत. एक आचार्य सन्मती सागर महाराजांनी आज दिगंबर दीक्षा घेतली आणि 8 दिवसात 10 दिवसात आचार्यपद मिळालं आणि आचार्यपद मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरूंच्या आज्ञेमुळं गुरूंना सोडून गेले. लई लक्षात ठेवा, जो ते उठतोय हळद्या हळकुंडानं पिवळा होऊन स्वतःलाच मी लई सन्मती सागरांचा मोठा अन्वय आणि माझ्या एवढं सन्मती सागरांच्यावर कुणाचं प्रेमच नाही, ही भामटी लोकांच्यात जी व्यवस्था करायला लागलेत. नाही, आचार्य सन्मती सागर महाराज कुंतलगिरीत आचार्यपद मिळाल्यानंतर श्रुत सागर महाराजांच्या बशी अखंड 1 दिवस निवेदन करत बसले होते की हे गुरुदेव, हे आचार्य महाराज, तुम्ही वृद्ध झालाय, तुमची समाधी घेणार आहे, तुम्ही तुमचं आचार्यपद मला दिला आणि मी आचार्यपद घेऊन असं लगेच जर निघून गेलो तर माझ्या शिष्याच्या कर्तव्यापासून मी लांब राहीन. माझ्यावर लोक अपवाद येतील की आचार्यपद घेतले आणि गुरूंची सेवा करायचं करून सोडून निघून गेले. माझाही अपवाद मला यायला नको आणि तुमच्या प्रती माझं जे कर्तव्य आहे तेही मला पूर्ण करू दे. तुम्ही मला इथून जाण्याचा आदेश देऊ नका, मला तुमच्या सेवेत राहायचं आहे. त्यावेळी आचार्य श्रुतसागर महाराजांनी सांगितलं, जर समाधी चांगली व्हायची असेल तर आगमात सांगतात की आपल्या शिष्यांना जवळ ठेवायचं नाही. असं ऐन केन कारण सांगून आचार्यश्रींना श्रुतसागर महाराजांनी आदेश दिला, उपदेश दिला आणि मग आचार्य सन्मती सागर महाराजजी मनामध्ये एक हे दुःख घेऊन बाहेर पडले की मी माझ्या गुरूंची सेवा करू शकलो नाही. आणि आज काही लोकांना कोण जर विचारलं, तुम्ही महाराजांच्यापासून लांब आहे, तुम्ही तुमच्या गुरूंच्यापासून लांब आहे, ते कुठला विचारलं उठायचं आणि मग असले काही तर उदाहरण द्यायचं. विद्याधर गेला नव्हतं काय देशभूषण महाराजांना सोडून? आचार्य विशुद्ध सागर विराग सागरांना सोडून विशुद्ध सागर गेले नाहीत. विराग सागरांच्या आदेशातच विशुद्ध सागरांना धर्म प्रभावण्यासाठी गुरूंनी बाहेर गेलं. बरं, आम्ही कुणाशी तुलना करायला लागलोय? आमची तुलना कुणाशी करावी एवढी तरी आम्हाला विकल्प पाहिजे? काही नाही. प्रत्येकाला मी केलोय हे बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी असे दाखले देतात. क्रियाचे तर दाखले असतात पण भावना तिथंच पूर्ण विरोधात असतात. सन्मती सागर महाराजांना श्रुतसागर महाराजांनी जाण्याचा आदेश दिलता. सन्मती सागर गुरूंना सोडून गेले नाहीत. विद्याधराची बुद्धिमत्ता बघून विद्याधरला देशभूषण महाराजांनी सांगितलं, तुझ्या बुद्धीची प्रशंसा आणि तुझ्या बुद्धीची जर काय म्हणतात मराठी चीज म्हणजे त्याचं मूल्यांकन व्हायचं असेल तर तुला उत्तरेत जाऊन ज्ञानसागर महाराजांच्याकडे शिकलं पाहिजे. तिकडं तुझा देशभूषण महाराजांनी सांगितलं म्हणून विद्याधर गेले. आचार्य विराग सागरांनी प्रभावनेच्या भावनेतून त्यांना आदेश दिला म्हणून विशुद्ध सागर गेले. मला विशुद्ध सागर व्हायचं आहे, मला विद्यासागर व्हायचं आहे, मला सन्मती सागर व्हायचं आहे. बाबा, पहिल्यांदा मला विद्याधर पाहिजे, आमच्याकडे समर्पण पाहिजे. त्या विद्याधरांना ज्ञानसागर महाराजांनी म्हटले, तुझ्यासारखे लई आले, लई शिकले आणि सोडून गेले. त्यामुळे आता कुणाला शिकवायचं काही नाही हे विचार करायला लागलोय मी.
ते शिकवणारच होते. कारण ते हा बघा, आचार्य ज्ञानसागर महाराज समुद्र होता. ती गोड पाण्याची इतकी सुंदर नदी होती. नदी कुणाला म्हणते मी तुला पाणी देणार नाही, ते देणारच होते. पण परीक्षा बघत होते. ते परीक्षा स्वार्थी नव्हते आचार्य ज्ञानसागर महाराजजी, निस्वार्थी होते. आणि म्हणून त्यांना म्हटले की असे लई जण शिकून गेले. त्यावेळी विद्याधरने कायोसर केला, आजपासून माझ्या वाहनांचा त्याग, मी कधीच गाडीत बसणार नाही आणि तुम्हाला सोडून जाणार नाही. आम्हालाही फार जण म्हणतात, महाराजजी तुमच्याकडे दीक्षा घेतले, तुम्हाला सोडून जातात, असं करतात तसं करतात. दीक्षा देताना विचार करा, नियम अटी घाला, सगळं करा. जे आचार्य कुंदकुंदांच्या 28 मुलगुण रूपी कासऱ्यात बांधू शकले नाहीत, त्यांना आमच्यासारखे साधे महाराज दोऱ्यात काय बांधू शकणार आहे, असं आचार्यश्रींनी आपल्या शिष्यांच्या बद्दल एकदा बोलले होते. जे आचार्यश्रींच्या सारख्या महान साधूंच्या जवळ एवढं ज्ञान घेऊन त्यांच्या नावामुळं माझी प्रसिद्धी झाली हे माहीत असून सुद्धा तेवढ्या महान साधूंना त्यांनालाच दोष देऊन सोडून जाणारे महारथी साधू ह्या भारतात आहेत. आमच्यासारख्या सामान्य साधूंचं घेऊन काय बसलोय आम्ही? त्यामुळं आपलं कर्तव्य आहे. आपण समुद्राची उपमा आपल्याला आहे तर येईल त्याला सामावून घेणे, आणि नदीची उपमा आपल्याला द्यायची असेल तर प्रत्येकाला पिणाऱ्याला पाणी प्यायला देणं, हे 2 साधूंचे गुण आहेत, लक्षात ठेवा. त्यात आपण कमी पडून चालणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं की अन्य साधूंच्याकडं शिकायला मी जाऊ का? आचार्यांच्याकडं तुमची परवानगी असेल तर, असं गुरूंच्या समोर विचारायला सांगितलं, निवेदन करायला सांगितलं. कितीदा? इस प्रकार व शिष्य 3 बार, 5 बार व 6 बार पूछता है. याला कुठलं म्हणायचं? पद विभागी समाचार विधी. इथं 3 वेळा, 5 वेळा, 6 वेळा विचारायचं लांब. गुरुच 3 वेळा म्हणतात, बाबा हे असू दे, चालायचं. सुबह का बुला शाम को घर आया तो उसे बुला नहीं कहते. गुरु आणि हृदय करुणा भावनेनं सांगतात, तरी पण ते आपल्या आपल्या एक विशिष्ट ह्याच्यात असतात. असो, एवढं असून सुद्धा ते गुरु जसं मुलगी नांदायला जाताना म्हणतात, दिल्या घरी सुखी राहा, माझा आशीर्वाद आहे, तसं ते गुरुसुद्धा म्हणतात, जिथं जायचं आहे जा, पण सुखी राहा, समाधानी राहा, आनंद राहा. आयुष्यात तुला कुठली ठेच लागली तर इकडं तिकडं भटकण्यापेक्षा परत स्वघरी परत ये, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे. वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.